जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। महाराष्ट्र शासन व शांतीलाल मुत्था फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मूल्यवर्धन 3 केंद्रस्तरीय प्रशिक्षणाचा उपक्रम संपूर्ण हातकणंगले तालुक्यात उत्साहात पार पडतोय। या प्रशिक्षणाचा प्रमुख उद्देश विद्यार्थ्यांमध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय यांसारख्या राष्ट्रीय मूल्यांची रुजवणूक होऊन त्यांचा सर्वांगीण विकास घडवणं आहे, असं मत मूल्यवर्धन तालुका समन्वयक श्री करीम जमादार यांनी व्यक्त केलं। इयत्ता 1ली ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांमध्ये मूल्यांचे संस्कार दृढपणे रुजवण्यासाठी हा कार्यक्रम संपूर्ण तालुक्यात राबवण्यात येणार आहे। यासाठी जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका तसेच खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांसाठी 3 दिवसीय प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं। या प्रशिक्षणाचा पहिला टप्पा 50% शिक्षकांसाठी तर दुसरा टप्पा उर्वरित 50% शिक्षकांसाठी राबवण्यात येणार आहे। शिक्षकांना या माध्यमातून मूल्य शिक्षणाचे सखोल समज प्राप्त होऊन विद्यार्थ्यांच्या चारित्र्य निर्मितीबरोबरच त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासाचा मार्ग सुकर होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली। सत्यमुख प्रतिनिधी करीम जमादार, माणगाव, तालुका हातकणंगले। महाराष्ट्र शासन व शांतीलाल मुत्था फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मूल्यवर्धन 3.0 हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू होत आहे। यामध्ये हातकणंगले तालुक्यामध्ये केंद्रस्तरीय प्रशिक्षण दिनांक 23/9/2025 पासून 3 टप्प्यामध्ये आयोजित करण्यात आलेले आहे। या प्रशिक्षणाचे 2 टप्पे पूर्ण झालेले असून तिसरा टप्पा दिनांक 3/10/2025 पासून सुरू होत आहे। विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय मूल्यांची रुजवणूक होणे व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणे यासाठी हा मूल्यवर्धन कार्यक्रम संपूर्ण तालुक्यामध्ये राबवला जाणार आहे। इयत्ता 1ली ते 8वी च्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा मूल्यवर्धन कार्यक्रम राबवण्यात येत आहे। यामध्ये जिल्हा परिषदेचे शिक्षक, नगरपालिका, महानगरपालिका व खाजगी अनुदानित शिक्षक यांचे 3 दिवसाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेले आहे। यामध्ये 50% शिक्षक पहिल्या टप्प्यामध्ये व 50% शिक्षक दुसऱ्या टप्प्यामध्ये अशा प्रकारे प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात आलेले आहे। या प्रशिक्षणाला हातकणंगले तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी नल्लोडे साहेब, त्याचबरोबर इचलकरंजी विभागाचे सर्व अधिकारी, त्याचबरोबर विस्तार अधिकारी व सर्व केंद्र प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण संपूर्ण तालुक्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने सुरू आहे। तसेच या प्रशिक्षणामध्ये ज्यांनी सर्वात मोठा मोलाचा वाटा आहे ते या प्रशिक्षणासाठी तज्ञ मार्गदर्शक DRG यांनी खूप चांगल्या पद्धतीने शिक्षकांना प्रशिक्षण देत असून संपूर्ण तालुक्यामध्ये मूल्यवर्धनचे काम व विद्यार्थ्यांमध्ये मूल्य रुजवण्याचे काम खूप चांगल्या पद्धतीने होणार असून हा तालुका 100% मूल्याधिष्ठित होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।